नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडी ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज म्हणजे 25 ऑगस्ट रोजी एमपीएससीनं दुपारी एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा तिथं निकाल जाहीर केला आणि लागोपाठ म्हणजे काही मिनिटांपूर्वीच तिथं एमपीएससीनं इंटरव्ह्यूचा शेड्यूल देखील टाकलेला आहे. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एमपीएससीनं निर्णय घेण्याचा धडाकाच लावलेला आहे. आता यामध्ये पहिला निर्णय जो घेतलाय की मागच्या काही दिवसांपासून तर विद्यार्थी अक्षरशः मला दररोज 3-4 कॉल असायचे की ज्याच्यामध्ये विद्यार्थी विचारायचे, सर निकाल कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे. तर त्या संदर्भात कालही आपण एक व्हिडिओ घेतलेला. तर त्या अपेक्षा करूयात की त्याच्या आधारावर आज निकाल त्यांनी जाहीर केला आणि निकाल लागल्या तिथं मी म्हटलं होतं काही वेळापूर्वी की इंटरव्ह्यूचा शेड्यूल जो आहे तो जवळपास 10 ते 15 दिवसात येणं अपेक्षित राहतं. पण इंटरव्ह्यूचा शेड्यूल देखील त्याच दिवशी म्हणजे आज ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी त्यांनी पब्लिश देखील केलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचं इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला आहे त्यांनी ताबडतोब इंटरव्ह्यूच्या तयारीला लागणं आवश्यक आहे. इंटरव्ह्यूत कसं बोलायचं, काय बोलायचं, कोणत्या गोष्टीची तयारी कशी केली पाहिजे, आपल्या जिल्ह्याबद्दल माहिती आपल्याला हवी, आपल्या जे काही तुमचं बॅकग्राऊंड आहे म्हणजे ज्या स्ट्रीम मधून तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे. तुमची हॉबी जी काही आवडी-निवडी जी आहे त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे काय, तर एक एक्सपोजर जे असतं इंटरव्ह्यूचं ते तुम्हाला मिळणं फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू असू द्या किंवा तुम्हाला अशा व्यक्तीकडून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे विद्यार्थी मित्रांनो की ज्या व्यक्तींनी आधी इंटरव्ह्यू स्वतः दिलेला आहे. उदाहरणार्थ आता आमची जी टीम आहे, मी स्वतः असू द्या किंवा निलेश सर असू द्या, आम्ही दोघांनीही युपीएससी एमपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहे. आम्हाला माहित आहे की नेमकं काय विचारलं जातं, कोणत्या गोष्टी तिथं पॅनल तुमच्यामध्ये बघताय आणि कोणत्या ऑफिसरला एक क्वालिटी तुम्हाला ते उत्तर देताना तिथं दर्शवायचं आहे किंवा दाखवायचं आहे, या सगळ्या बाबींवर आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की शेड्यूल कसा आलेला आहे. तर शेड्यूल जो आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इंटरव्ह्यूचा, तो म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आता जास्त वेळ दिला गेलेला नाही. आजची 25 ऑगस्ट आहे आणि इंटरव्ह्यूची पहिली तारीख जी आहे ती 7 सप्टेंबरची आहे. 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर म्हणजे फक्त 5 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभरातील कॅन्डिडेटचे इंटरव्ह्यू घेतले जातील. आणि हे इंटरव्ह्यू कुठे होणार आहे? इंटरव्ह्यूचं सेंटर आहे नवी मुंबईला, एमपीएससीचं जे ऑफिस आहे बेलापूरला, तिथे तुमचे इंटरव्ह्यू कंडक्ट केल्या जाणार आहे. म्हणजे संपूर्ण एमपीएससी संपूर्ण महाराष्ट्रातले जे विद्यार्थी 438 विद्यार्थी रिकमेंड केले गेलेले आहे इंटरव्ह्यूसाठी, या 438 विद्यार्थ्यांना 7 ते 12 तारखेच्या दरम्यान, 7 ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान इथं त्यांच्या वेळेनुसार म्हणजे तारीख देखील दिली आहे आणि वेळ देखील दिलाय. तर प्रत्येक कॅन्डिडेटला जेवढेही 438 कॅन्डिडेट आहेत त्यांना सकाळी 8:30 वाजता इथं सेंटरवर पोहोचायचं आहे. म्हणजे बेलापूरच्या ऑफिसला, एमपीएससीच्या ऑफिसला पोहोचायचं आहे. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळतीलच आणि ही पीडीएफ तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. यामध्ये लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 8:30 म्हणजे 8:30, कारण बघा एवढी मेहनत करून तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. तर या संधीचं सोनं करा आणि हे सोनं करायसाठी काय काय करायचं आहे ते करणं आवश्यक आहे, कारण इथून तुमच्याकडे कालावधी फार थोडका आहे. आता बघा, तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की ज्यांची आता मुख्य परीक्षा नसेल, पण तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे असतील की ज्यांची परत मुख्य परीक्षा यावेळेला आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात आहे. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो की सर आता मी मुख्य परीक्षा आणि याचं मॅनेजमेंट कसं करू. बघा, अशा प्रकारचे काही डाऊट असेल तर मला सरळ माझ्या नंबरवर कॉल करा, मी तुम्हाला सांगेल. पण माझ्या मतानुसार तरी मी म्हणतो की अर्धा वेळ तुम्ही तुमचा मुख्यचा अभ्यास करा आणि अर्ध्या वेळेपेक्षा जास्त वेळ तुम्ही इंटरव्ह्यूला द्या. कारण कसं आहे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती विचारू शकता, तुमच्या बॅकग्राऊंडचं माहिती विचारलं जाऊ शकते, तुम्ही ज्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्ही ज्या स्ट्रीम मध्ये गेलाय त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे या सगळ्या बाबींवर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की जे ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या सरकारी पदावर असतील, मग तुम्हाला त्याचं एक्सपोजर माहित असलं पाहिजे की तुम्ही काय जे काम करताय त्या आधारात देखील कधी कधी तुमचा इंटरव्ह्यू चालू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, इंटरव्ह्यूला महत्व का बरं देणं आवश्यक आहे, कारण आता या परीक्षा पॅटर्नमध्ये इंटरव्ह्यू जो होणार आहे हा किती मार्कांचा असणार आहे? 275 मार्कांचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आधी इंटरव्ह्यूचं वेटेज फार कमी होतं, पण आता या पॅटर्नवर इंटरव्ह्यूचं वेटेज 275 मार्काचा आहे. आणि यामध्ये हे लक्षात ठेवा की हा इंटरव्ह्यू विल बी द डिसाइडिंग फॅक्टर. म्हणजे जो विद्यार्थी इंटरव्ह्यू मध्ये चांगले मार्क स्कोअर करेल त्या विद्यार्थ्याचं निश्चित सिलेक्शन आहे, कारण इंटरव्ह्यू डिसाइडिंग फॅक्टर बनलेला आहे, लक्षात ठेवा. तर या 275 पैकी किमान तुमचा टार्गेट ठेवा की 160 ते 170च्या दरम्यान तरी मला मार्क मिळालेच पाहिजे. हा एव्हरेज स्कोर आहे. 150 ते 170च्या दरम्यान एव्हरेज स्कोर कन्सिडर केला जातो, पण 160 ते 170 मला मिळालेच पाहिजे. त्याच्यावरती मिळाले तर बोनस मार्क म्हणजे अतिउत्तम. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यूचं वेटेज वाढलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी तातडीनं इंटरव्ह्यूची तयारीला लागावं. आणि तुम्हाला जर इंटरव्ह्यूच्या तयारी संदर्भात जर काही मार्गदर्शन हवं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही डायरेक्टली तुमचा मोबाईल फोन काढा आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करा. ठीक आहे, 8806242059. आता मलाच कॉल का बरं करा,
त्याचं कारण असं आहे, मी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत, निलेश सरांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत, तर आमची जी टीम आहे त्या टीममध्ये बरेचसे जे शिक्षक आहेत त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, म्हणून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन, म्हणजे आम्हाला माहिती आहे की कोणत्या गोष्टी विचारल्या जातात, पॅनल तुमच्यामध्ये कोणत्या गोष्टी बघते, ऑफिसरला क्वालिटी म्हणजे काय असतात, या सगळ्या बाबींचं तिथं मार्गदर्शन आम्ही तिथे करतोय. तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मला माझ्या नंबरवर कॉल करा किंवा निलेश सरांना 9403692940 यावर देखील तुम्ही कॉल केला तरीही चालेल. कळलं का तुम्हाला? म्हणून तातडीनं पावलं उचला विद्यार्थी मित्रांनो, अजून वाट बघू नका. ठीक आहे, कारण 275 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे, हे लक्षात ठेवा. या अंतर्गत सांगतोय की एव्हनआयएस अकॅडमीच्या वतीनं आम्ही इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम सुरू करणार आहे. हा प्रोग्राम 1-2 दिवसात सुरू होऊन जाईल. या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर अगेन डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, तिथून तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. या इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम हा पुणे आणि नागपूर या 2 सेंटरवर कंडक्ट केला जाणार आहे आणि शक्यता असेल, म्हणजे आम्ही पॉसिबिलिटी बघतोय, तर शक्य झाला आम्हाला तर आम्ही पुणे आणि नागपूर या दोन्ही सेंटरवर मॉक इंटरव्ह्यू सेशन्स आम्ही कंडक्ट करायचा विचार करतोय. आणि त्या मॉक इंटरव्ह्यू पॅनल तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा आमच्या चॅनलवर बघू शकता की आमचे जे पॅनल असतात त्यामध्ये एमपीएससी आयोगाचे माजी सदस्य वगैरे देखील आम्ही आणलेले आहेत. आणि जर आम्ही पॅनल तसं फॉर्म केलं तर तसेच सदस्य किंवा माजी अधिकारी, आजी अधिकारी दोन्ही तिथे असणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि त्यामध्ये आम्ही देखील असणार आहे. म्हणजे एक परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या इंटरव्ह्यू प्रोग्रामच्या माध्यमातून तिथं देण्याचा आमचा मानस आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंटरव्ह्यू संदर्भात कोणतेही डाऊट असेल तर बिंदास तुम्ही मला तुमचा फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा. कॉल नंबर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथं दिलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांसाठी सूचना अशा आहेत माझ्या की विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचा भले इंटरव्ह्यू नसेल, जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी सूचना ही आहे की आतापासून इंटरव्ह्यूच्या अनुषंगानं तयारी करा. आता इंटरव्ह्यूच्या अनुषंगानं तयारी करा म्हणजे काय? तर सर काय मग आता आम्ही प्रिलिम्स मेन्स सोडायचे आणि इंटरव्ह्यू करायचा का? अजिबात नाही. पण इंटरव्ह्यूसाठी काय गोष्टी लागतात? इंटरव्ह्यूसाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याची माहिती, दिवसाला 5-10 मिनिटं जरी वाचलं तरी पुरे आहे. दुसरं, आपली काही आवड निवड, ज्याला आपण हॉबी म्हणतो, छंद काय, तर तो छंद जोपासा. म्हणजे काही ना काही गोष्टी करत राहा की ज्या गोष्टींच्या आधारावर तुमची पर्सनॅलिटी विकसित होईल आणि त्याच्या आधारावर जर तुमचा इंटरव्ह्यू गेला तर तुम्ही फाडफाड प्रश्नाचं उत्तर देऊ शकला पाहिजे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला पाहिजे की नाही, या व्यक्तीमध्ये इंटरव्ह्यूला क्वालिटी आहे किंवा त्याची पर्सनॅलिटी तशी बनली आहे. आणि इंटरव्ह्यू लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू काय आहे? इंटरव्ह्यू नॉलेज टेस्टिंग प्लॅटफॉर्म नाहीये. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांचे आता इंटरव्ह्यू त्यांच्यासाठी तर स्पष्ट संदेश आहे, इंटरव्ह्यू नॉलेज टेस्टिंग प्लॅटफॉर्म नाहीये. इंटरव्ह्यू काय, तर तुमची पर्सनॅलिटी चेक करण्यासाठी ते तुम्हाला बोलवत आहेत. म्हणून सगळ्या सगळं वाचण्याच्या मागे जाऊ नका. जेवढंही 10 प्रश्न विचारले तर ते 10 पैकी 5 प्रश्न येईल, 5 प्रश्न येणार नाही. पण जे प्रश्न येणार नाही त्याचं देखील उत्तर तुम्हाला, म्हणजे त्याचं देखील नकार देताना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू काय, तो कॉन्फिडन्स टेस्ट करण्याचं एक माध्यम आहे ते. आणि ज्या विद्यार्थ्यांनी कॉन्फिडेंटली जो नकार देईल त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हमखास आहे. बघा, काही काही इंटरव्ह्यू असेही आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 10 पैकी कोणाला 2च प्रश्न आलेले आहेत, कोणाला 1च आलाय. काही काही ते इंटरव्ह्यू असे आहेत की ज्यांनी एकही प्रश्नाचं उत्तर दिलं पण तरी देखील त्यांचं युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालं. मी तुम्हाला तेच म्हणतोय, म्हणजे इंटरव्ह्यू काय ते लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू फक्त नॉलेज घेण्याचं साधन, नॉलेज टेस्ट करण्याचं माध्यम नाही. तुमचं नॉलेज ऑलरेडी टेस्ट झालेलं आहे. तुम्ही प्रिलिम्स पास केली, तुम्ही मुख्य पास केली, ठीक आहे, जे अवघड टप्पे तुमचे झालेले आहेत, तुमच्याकडे नॉलेज आहे म्हणूनच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले. म्हणून इंटरव्ह्यू इज नॉट अ नॉलेज टेस्टिंग प्लॅटफॉर्म, इट इज अ पर्सनॅलिटी टेस्टिंग प्लॅटफॉर्म. तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाईल, तुम्हाला असे काही कठीण प्रश्न विचारले जाईल की समोरच्या पॅनलला माहिती आहे की हे प्रश्न त्याला येणं अपेक्षित नाही आहे, पण तरी देखील विचारले जातील. मग तशा वेळेस तुम्ही कसं वागताय, तशा वेळेस तुम्ही घाबरता का, तुम्ही रडता का, तुमचे हावभाव कसे असतात, तुमची पर्सनॅलिटी कशी असते, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्याच्या आधारावर डिसाईड केलं जातं की हा व्यक्ती एक अधिकारी बनण्याच्या लायकीचा आहे का. म्हणजे अशा पद्धतीने अनालिसिस. म्हणून म्हणतो, हे जे बारकावे आहेत, हे बारकावे जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर बेसिकली आम्हाला कॉल करा आणि कॉल करून तुम्हाला सगळे बारकावे आम्ही तिथं सांगूच. आणि मॉक इंटरव्ह्यू सेशनसाठी लवकरात लवकर जिथे जे काय आमचे निर्णय आहेत ते आम्ही लवकरात लवकर आमच्या प्लॅटफॉर्मवर तिथे सांगूच तुम्हाला. त्यासाठी टेलिग्राम चॅनल आमचं अवश्य जॉईन करा आणि त्याच्यामध्ये हे जे काही नोटिफिकेशन्स आलेले आहेत इंटरव्ह्यू शेड्यूलचे, जर हा इंटरव्ह्यू शेड्यूल देखील तुम्हाला जॉईन करायचा असेल तर टेलिग्राम चॅनलमध्ये या सगळ्या गोष्टी तिथं टाकलेल्या आहेत. या व्यतिरिक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर हा व्हिडिओ पॉज करा, हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करायला पाहिजे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर आमची एमपीएससी राज्यसेवा पूर्व मुख्य इंटरव्ह्यू ही इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची असेल तर ही समर्पण बॅच आहे. या बॅच अंतर्गत तुम्हाला सगळे 3ही टप्पे कव्हर केले जातात. पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज, मेंटरशिप, मार्गदर्शन सगळ्या बाबी कव्हर केल्या जातात. आणि यामध्ये आपली जी टीम आहे, प्रत्येक मेंबरनी किमान एकदा तरी यूपीएससीचा किंवा एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. अशीच टीम आहे. याची कॉस्टिंग जी आहे ती आहे 29,999 फक्त. यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्क्लूड केल्या गेल्या आहे. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही आहे. आता यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? प्रिलिम्स आणि मेन्सचं कव्हरेज प्लस इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, त्यानंतर लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला लेक्चर बघायचे तोपर्यंत बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, एनसीईआरटी बालभारतीचा कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज,
मेंटरशिप प्रत्येक शनिवारी या बॅच अंतर्गत माझं मेंटरशिप सेशन असतं. त्यामध्ये बेसिकली काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे या संदर्भात सगळं मार्गदर्शन आम्ही करतो. तर अवश्य ही बॅच तुम्ही जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. आणि या व्यतिरिक्त इतर जे काही कोर्सेस आमचे आहेत, मॉड्यूल्स आहेत, जर ते तुम्हाला जर ऍक्सेस करायचे असेल तर आमची एओनएस अकॅडमीची ॲप अवश्य डाउनलोड करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त परत सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू संदर्भात मार्गदर्शन हवं असेल, ज्या विद्यार्थ्यांना मॉक इंटरव्ह्यू आमच्याकडे द्यायचे आहेत, नागपूर सेंटर आणि पुणे सेंटर, त्यांनी अवश्य आमच्यासोबत संपर्क साधावा 8806242059. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.